वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊया मॅच मध्ये। पहा ही मॅच टाइमर सेट केलाय मॅच साठी। या दोन्ही संघाने लक्ष असू द्या, टाइमर सेट केलाय। पहा टाइमर सेट केलाय। पहिला बॉल पडल्यावर इथे पाहूया मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल या वेळेचा खराब चेंडू आहे, वाईट। गोलंदाजी ट्रॅकवर चेतन आहे। आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी चेतनने दाखवली आहे। आपल्या भारतातील चांगले चांगले चेंडू आतापर्यंत त्याने टाकलेत, परंतु पाहूया या ठिकाणी समोर निलेश पागी, खर्डीचा फरदीन काझी। फटका चांगला आहे मिड विकेटला। चेंडू निघून चालाय सीमारेषा बाहेर। 6 धावांसाठी पहिल्याच बॉलवर आगास केलाय 6 धावांचा। 6 धावा या ठिकाणी धावफलकाला ऍड होतील। धावफलक जाऊन पोहोचेल 7 धावांवरती। पुढचा बॉल हा सुद्धा फिरकावलाय, परंतु अजय गवते होते तिकडे आणि झेल सोडली नाही। पाहूया रिप्लेच्या माध्यमातून पाय लागलाय का। विकेट आहे। सुंदर फटका होता, परंतु टाइमर लावलाय या ठिकाणी। चला तर लवकरात लवकर फलंदाज पाठवायचा आहे। विकेट आहे, विकेट आहे। विकेट आहे। 3-4 वेळा चेक केलेला गेलाय या ठिकाणी। विकेट आहे। निलेश याला तंबूच्या शिराला जावं लागणार। चला फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा आहे। इकडे टाइमर सेट केला गेलाय। 15 मिनिटात तुमच्या 3 ओव्हर झाल्या पाहिजेत, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। उशीर करू नका, कारण यापुढे जर पाहिलं तर सुपर ओव्हर खेळवायची आहे। पाहूया पुढचा बॉल। या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला। पुढचा बॉल या ठिकाणी नक्कीच गोलंदाज चेतन। या ठिकाणी चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक। निघून चालाय चेंडू सीमारेषा बाहेर। 4 धावा। पुन्हा एकदा 4 धावा ऍड होतील। पहिला चेंडू जर पाहिला त्याच्यावर आलेला षटकार, त्यानंतर दुसरा चेंडू विकेट मिळवली, त्यानंतर तिसरा चेंडू चौकार। अशा धावा 11 झाल्या। एक गडी बाद 11 धावा। मैदानामध्ये खेळ चालू आहे। जीजी एंटरप्राइजेस त्यांच्या विरुद्ध स्पार्टन बिरवाडी संघ खेळतोय। बिरवाडी संघाकडनं विश्वास भोईर आणि त्याच्या सोबतीला प्रदीप गाडेकर आहे। 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत। गोलंदाज चेतन पुढचा बॉल घेऊन। हा फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर। चेंडू करतोय हवाई सफर। 6 धावांसाठी षटकार। आता मात्र इथे 17 धावा धावफलकाला लागल्या गेल्या। ही ओव्हर कुठेतरी मागणी ठरली जाते आता, कारण पूर्ण स्पर्धेमध्ये
चेतनचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करत होता, परंतु या मॅच मध्ये त्याला 17 धावा ठोकल्यात. अजून एक चेंडू जर पाहिले तर 2 चेंडू मार्गस्थ आहेत. येणारे 2 चेंडू किती धावा येतील? समोर विश्वास भोईर. व्हाईट बॉल, 51 धाव, 51 धावेने धावफलक 18 वरती. जेव्हा जेव्हा तुम्ही व्हाईट बॉल टाकता तेव्हा तेव्हा तुमच्या भात्यामध्ये एक चेंडू वाढला जातो. तो चेंडू आता पुढे वाढलाय. हा फटका चांगला आहे, ऑन साइडला फिरकावलाय. तिकडे अजय गवते. कॅच ही धरणीला दान झाली. ट्राय चांगला केला होता, नक्कीच खूप लांब कॅच होती, परंतु ट्राय तर नक्कीच गेला होता. चेंडू अडवला आणि 1 धाव. आता मात्र प्रदीप गाडेकर स्ट्राइकला जात आहेत. पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे, चेंडू थांबणार नाही, गाठेल सीमारेषा, येईल A1 क्वालिटीचा प्रदीप गाडेकर यांच्या बॅटतून ब्रँडेड षटकार. सुरेख फटकेबाजी चालू आहे या मैदानावरती. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि या शेवटच्या मॅच मध्ये ही फटकेबाजी चालू आहे. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा आतापर्यंत धाव फलकाला जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं आणि ते षटक खूप महागडं ठरलं. चेतन पूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी करत होता, परंतु या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला. नवीन गोलंदाज पंकज पवार. चांगला चेंडू आहे, कोलवा टप्प्याचा बॉल आणि त्याला खोदून काढायचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि सुपर ओव्हर झाली तर बॉल आउट मॅच राहणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे. ज्या 3 टीमा सुपर 8 ला येणार आहेत त्यांचा बॉल आउट होणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे. पुढचा बॉल पंकज पवार. इथे पहा आडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न. पाहिलं गेलं तर नक्की चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा राहतोय. डॉट बॉलची सांगता. 2 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू या ठिकाणी पाहिले तर अप्रतिम टाकले आतापर्यंत. गोलंदाज पंकज पवार याने एक अष्टपैलू खेळाडू आहे, सातत्याने चांगली गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी. इथे फटका चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स, चौकार. सुंदर फटका आणि या फटक्याच्या जोरावर धावसंख्या भरकन पुढे सरकली गेली. 30 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात निलेश पागी डगआउट मध्ये बसलाय. सलामीला आला होता, परंतु पहिल्याच बॉलवर त्याची विकेट त्याला सोडावी लागली. पुढचा बॉल घेऊन पंकज पवार समोर. ओ इथे सुरेख चेंडू टाकला जातोय. टप्पा पडल्यानंतर वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल घेऊन पंकज, त्याच्या समोर प्रदीप गाडेकर. ते फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता, परंतु झेल ही धरणीला दान झाली. एक मोठा मासा गाला लागला असता, परंतु झेल सोडली आणि झेल सोडली की मॅच सोडली. पाहूया तर यापुढे किती धावा हा खेळाडू काढतोय.
याकडे लक्ष लागलं जाईल. खूपच रोमांचक अशी मॅच आहे. विश्वास भोईर हो सफल झाले होते. त्यानंतर हा फटका सजवायचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. ही ओव्हर जर पाहिली तर नक्कीच कमालीची झाली. या ओव्हरचा विचार केला तर नक्कीच चांगली ओव्हर पंकज पवारने टाकली. त्यांनी फक्त 6 धावा दिल्या. चला लवकरात लवकर खेळायचे तुमच्याकडं. या ओव्हर साठी फक्त 6 मिनिट आहेत. तर टीम मीटिंग घेऊ नका, लवकरात लवकर खेळायचंय. 31 धावा धाव फलकाला लागल्या गेल्या. पहिली ओव्हर जर पाहिली तर पहिल्या ओव्हरला 25 धावा आल्या होत्या, परंतु दुसरी ओव्हर जर पाहिली तर पंकज पवार याने कमालीची ओव्हर टाकली. फक्त आणि फक्त 6 धावा देत असताना चांगली ओव्हर. चला लवकरात लवकर खेळायचं आहे, उशीर होतोय. पाहूया जाऊया मॅच कडे. तिकडे मॅच रंगते. एका बाजूला स्पार्टन बिरवाडी आहे, दुसऱ्या बाजूला जीजी एंटरप्राइजेस संघ खेळतोय. आतापर्यंत स्पार्टन बिरवाडी संघाने 2 ओव्हरचा सामना केलाय. 2 ओव्हरच्या सामन्यामध्ये 31 धावा बनवल्यात. प्रदीप गाडेकर स्ट्राइकला आहे. ओ सुंदर चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला वळण घेतोय. डॉट बॉलची सांगता. अप्रतिम गोलंदाजी. कुठेतरी थांबवायचं काम चालू आहे फलंदाजांना, कारण ज्या फलंदाजाने पहिली ओव्हर धुवून काढली ते फलंदाज या ठिकाणी शांत करायचं काम जीजी एंटरप्राइजेसचे गोलंदाज करतात. दुसरी ओव्हर जर पाहिली तर पंकज पवार याने फक्त 6 धावा दिल्या. त्यानंतर ही तिसरी ओव्हर. या तिसऱ्या ओव्हर मधला हा दुसरा बॉल. दुसरा बॉल जर पाहिला तर 2 धावा आहेत. धाव फलक या ठिकाणी जर पाहिलं तर 33 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात पुढचा बॉल घेऊन अज्जू. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? नाही येऊ शकला, परंतु एक धाव काही रोखू शकणार नाही. सुरेख पद्धतीने चेंडू फेकला होता. झेल उडवण्यासाठी हा चेंडू दिला होता, परंतु झेल उडली जरूर, पण क्षेत्ररक्षक दूरवर होता, त्याच कारणाने बचावले गेले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अज्जू. हा फटका चांगला आहे, जाईल सीमारेषा बाहेर. 11 क्वालिटीचा प्रदीप गाडेकर याच्या बॅटतून षटकार. सॉरी विश्वास आहे. सुरेख फटका इथे पाहायला मिळाला. विश्वास भोईर. पाहूया पुढचा बॉल. अज्जू याचा विचार केला तर 3 चेंडू चांगले टाकले, परंतु जो चौथा चेंडू होता त्यावर षटकार खाल्लाय. आणि या 4 बॉल मध्ये त्याने आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. पाहूया या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच विश्वास भोईर 6 चेंडू मध्ये 17 धावांवरती खेळतोय, त्यामध्ये 2 षटकार आहेत. हा खराब चेंडू आहे. एक अवंतर धाव फलकाला ऍड होईल. धाव फलक जाऊन पोहोचेल.
41 धावा. लोअर फुल टॉस बॉल दिशा देत असताना ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेने संघाचा धावफलक 42 वर. 42 धावा आतापर्यंत धावफलकाला जोडल्या गेल्या. एक गडी बाद आहे जो की निलेश पागी आहे. हा फटका सुरेख आहे परंतु पाहूया मैदानाच्या आतमध्ये आहे का. ओ माय गॉड, अंदाजच चुकला आणि अंदाज चुकला आणि चौकार गेला. 4 धावा धावफलकाला ऍड होतील आणि या 4 धावेने धावफलक पुढे सजलत जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 46 धावांवरती. आतापर्यंत विश्वास भोईर आणि प्रदीप गाडेकर यांची फलंदाजी जर पाहिली, पार्टनरशिप 39 धावा, 16 चेंडू खेळले, 39 धावा या 2 खेळाडूंनी बनवल्यात. कमालीची फलंदाजी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जे काले 4थे षटक. शेवटची ओव्हर हाणामारीचं षटक. धावफलक जर पाहिलं 46 धावा. समोर विश्वास भोईर. पहिला बॉल ओ फुल. या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने फटका फाईनल क्षेत्रामध्ये निवडला आणि हा येतोय चौकार. स्पाटन बिरवाडी संघाची 50 पूर्ण झाली म्हणजेच अर्धशतक झाले. कमालीची फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. विश्वास भोईर त्याच्या सोबतीला प्रदीप गाडेकर 2 खेळाडू आहेत. पुढचा बॉल घेऊन ओ या ठिकाणी पहा कव्हरला चेंडू मारला गेलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. इथे विकेट सोडावी लागणार आहे. एक धाव पूर्ण झाली होती परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू केला होता आणि बघता बघता विश्वास भोईर याची विकेट त्याला सोडावी लागली. चांगला खेळत होता आतापर्यंत, चांगली फटकेबाजी करत होता परंतु आता मात्र त्याला तंबूच्या श्रेयाला जावं लागणार. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय योगेश. चार चेंडू मार्गस्थ. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच किती धावा येणार. हाणामारीचं षटक आहे. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 5 धावा तर आल्या 2 चेंडूवर परंतु अजून 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडूवर किती धावा येतील येणाऱ्या काळामध्ये समजेल. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये ही मॅच रंगती आहे. एका बाजूला टीम जर पाहिली तर स्पार्टन बिरवाडी तर दुसऱ्या बाजूला टीम आहे जीजी एंटरप्राइजेस. वाह सुरेख चेंडू आहे. सुरेख चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट विसावला जातोय एस्टनच्या मागे. डॉट बॉलची सांगता तिथे पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3.3 चा खेळ संपला. आतापर्यंत सरासरी जर पाहिली रनांची 14.57 प्रोजेक्ट स्कोर आहे. तर पाहूया यापुढे किती धावा येतील. अजूनही 3 चेंडू मार्गस्थ आहेत. पुढचा बॉल घेऊन जय. हा खराब चेंडू आहे. खराब चेंडू आहे आणि त्यावर या धावा येतील. एक धाव, दुसरी धाव आणि चेंडू फरार. चौकार.
5 धावा, 9 चेंडू आणि 4 धावा, 5 धावा. प्रीट असणार या चेंडूवरती. फलंदाज पाहूया योगेश बेरे आहे. पाहूया या बॉलवर किती धावा येतील. आतापर्यंत 10 धावा तर 3 चेंडूवर आल्यात, परंतु अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. किती धावा गोळा होतील. समोर योगेश बेरे, एक अष्टपैलू खेळाडू. जय कोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला दूर मारून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल, परंतु चेंडूचा वेग इतका होताना आउटफील्ड फास्ट होती. चेंडू थांबला नाही, गाठली सीमारेषा, आलाय दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 60 धावांवरती. 60 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. या ओव्हर मधले 2च चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूवर किती धावा येतील. अजूनही जर पाहिलं तर 60 धावा फलकाला ऍड झाल्या. या 2 चेंडू निर्णायक असतील. किती धावा येतील. समोर योगेश फेरे आहे. हो, सुंदर चेंडू आहे आणि कमालीचा फटका सुद्धा आहे. त्यावर एकच धाव, एक धाव ऍड होणार. 61 धावा. तर पाहूया शेवटचा बॉल. शेवटचा बॉल कशा प्रकारे असेल. समोर फलंदाज जर पाहिला तर प्रदीप गाडेकर, ज्याने 9 चेंडू फेस केले. 9 चेंडू फेस करत असताना धावा बनवल्या त्या 18. त्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश आहे. 200च्या सरासरीने फलंदाजी करतायत. ओ, टॉप एज लागली. इथे विकेट सोडावी लागणार आहे. इथे चेंडू जर पाहिला तर शरीराच्या बाहेर ठेवला गेला आणि त्याच कारणाने कुठेतरी मारायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅटला स्पर्श करून चेंडू मागे गेला. तिकडे कुठली चुकी झाली नाही. फलंदाज बाद झाला. पहिला सत्र संपला. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावा जर पाहिल्या 24 बॉल खेळले. 24 बॉल मध्ये 61 धावा बनवल्या आणि इथून पुढे पुढच्या दुसऱ्या सत्रामध्ये 62 धावांचं लक्ष्य पार करायचंय. ते म्हणजेच टीम जीजी एंटरप्राइजेस संघाला. चला तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि फलंदाज पाठवायचे, कारण उशीर होतोय. टीम जीजी एंटरप्राइजेस आपले 2 धडाडीचे फलंदाज हे मैदानामध्ये पाठवायचे. पहा 62 धावा आहेत. या 62 धावा तुम्हाला 24 बॉल मध्ये करायच्यात. तर इथून पुढे पाहिलंच जाईल की 62 धावा चला फलंदाज पाठवायचे लवकरात लवकर.
जीजी इंटरप्राइजेस संघ फलंदाज त्वरित पाठवा कारण उशीर होतोय. जीजी इंटरप्राइजेस संघ आपले 2 फलंदाज पाठवायचे मैदानामध्ये कारण उशीर होतोय. परत तुम्हाला बॉल दिसणार नाही. 2 फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होत आहेत. अजय गवते त्याच्या सोबतीला सूरज आहे. हॅलो 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 चला लवकरात लवकर खेळायचंय. स्पीडअप करायचंय. बासष्ट धावा उराशी घेऊन मैदानामध्ये जोडी उतरले. एका बाजूला अजय गवती आहे तर दुसऱ्या बाजूला सूरज आहे. सूरज भोईर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निलेश. चला लवकरात लवकर खेळायचे मित्रांनो. टाइम होतोय. पहिला बॉल सुरुवात होईल. पहिला बॉल फिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. षटकार. पहिल्याच बॉलवर चांगली सुरुवात सूरज भोईरने दाखवली आहे. 6 धावा या धावफलकाला ऍड झाल्या. पुन्हा एकदा हवेत मारलाय परंतु आता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडेल. 2 धावा मिळतील. अशी जर फटकेबाजी करायची आहे कारण सामना जर पाहिला तर नक्कीच 62 धावा या करायच्यात. खूपच रोमांचक असा सामना आहे. जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष मैदानामध्ये सूरज भोईर अजय गवते करतोय कारण धावा जर पाहिला तर 62 धावा 24 बॉल मध्ये करायच्यात. तर संध्याकाळचा सत्र आहे. वारा तिकडे मारा याच अनुषंगाने फलंदाजी हे 2 खेळाडू करणार आहेत. सफल झाले. त्यानंतर हा फटका सजवलाय. चेंडू चाललाय 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 सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी. योगेश भोईर कुठे असेल त्यांनी कम्प्युटर बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कमालीची फटकेबाजी इथे जर पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसरा चेंडू सुद्धा सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी पाठवलाय सूरज भोईर. 3 बॉल 14 वरती खेळतोय. पुढचा बॉल घेऊन निलेश पागी. फुलटॉस बॉल होता. वाईट बॉल. 51 धाव. 51 धावेने धावफलक पुढे सजेल. 15 या आकड्यावरती.
15 धावा धावफलकाला लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल घेऊन ओ इथे पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, परिणामी डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ संपला. इथून पुढे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलंय, परंतु फटकेबाजी चालू आहे. वारा तिथे मारा याच अनुषंगाने फलंदाजी चालले. पुढचा बॉल हा फटका चांगला आडव्या बॅटने फटका सजवलाय. चेंडू चाललाय दुसऱ्या टप्प्यावर, सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी. या 4 धावेने धावफलक पुढे सजला गेला. 19 धावा धावफलकाला जोडल्या गेल्या. 5 चेंडूंचा खेळ संपतोय. 5 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर 19 धावा बनवल्या गेल्या. कमालीची फटकेबाजी आतापर्यंत सूरज भोईर यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. विध्वंसक पद्धतीने फलंदाजी करतोय. फुलटॉल वसूल होईल. चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर, सफल झाले. त्यानंतर ऑन साइडला हा फटका सजवला. षटकार. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा. पहा स्पार्टन बिरवाडी संघाची सुद्धा पहिल्या ओव्हरची स्थिती जर पाहिली तर 25 धावा त्यांच्या सुद्धा होत्या, आणि जी एंटरप्राइजेस संघाची स्थिती जर पाहिली तर त्यांच्या सुद्धा 25 धावा बनल्यात. म्हणजे कुठेतरी 62 धावा चेसिंग करण्यासाठी हे 2 खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. एका बाजूला सूरज भोईर तर दुसऱ्या बाजूला अजय गवते. पहिली ओव्हर जर पाहिली तर पूर्णपणे सूरजने खेळली. आता खूप वेळानंतर 6 चेंडू नंतर अजय गवते स्ट्राइकला जातोय. दुसरी ओव्हर खेळण्यासाठी त्याच्या समोर ऋतिक पवार आहे. या गोलंदाजाकडे खूप अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय या ठिकाणी पाहूया. पहिला बॉल, दुसरी ओव्हर. पंचांच्या डावी उजवीकडनं सुरुवात होते. समोर फलंदाज अजय गवते. ओ इथे पहा थोडस व्हेरिएशन दिला आणि कुठेतरी कट करायचा प्रयत्न चालू होता. अजय गवतेला माहित आहे सूरज भोईरची फलंदाजी चालू आहे, त्याच अनुषंगाने त्याला 1 रन काढून द्यायचं आणि त्याला स्ट्राइकला आणायचं आणि त्याला सांगायचं तू मार. म्हणजे एक जण मारतोय तर दुसरा जण त्याला स्ट्राइक देतोय. रणनीती आखली गेली आहे मैदानामध्ये 2 खेळाडूंच्या माध्यमातून. एका बाजूला सूरज भोईर तर दुसऱ्या बाजूला अजय गवते खेळतोय. सुंदर पद्धतीने ही फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. 6 चेंडू फेस केलेत सूरज भोईरने. 24 धावा बनवल्यात. जाऊया मैदानाकडे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी ऋतिक पवार सज्ज झाला. ओ इथे पहा टॉपेज लागली. चेंडू मागे गेलाय. तिकडे कोणीही नाहीये. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय जरूर, परंतु 2 धावा या रोखू शकणार नाही. या 2 धावेने धावफलक जर पाहिलं तर पुढे सरकलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचते 28 धावा धावफलकाला जोडल्या गेल्या. 2 चेंडू जर पाहिले तर ऋतिक पवार याने आतापर्यंत अप्रतिम टाकलेत, परंतु पुढचे 4 चेंडू कसे असतील. पुढचा बॉल घेऊन ऋतिक पवार, त्याच्या समोर सूरज भोईर. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फिरकावलाय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे, नाही थांबवलं जात आहे. तिकडनं निलेश पागी आले होते चेंडूवरती. चेंडू वाढवला, फेकला, तोपर्यंत धावली गेली मैदानावधी. 1च धाव. या 1 धावेने धावफलक 29 धावा.
अजूनपर्यंत एकही गडी बाद झाला नाहीये. हा प्लस पॉइंट आहे जीजी एंटरप्राइजेस टीम कडे, कारण दोनही खेळाडू जर पाहिले तर अष्टपैलू आहेत. दोघांकडे ते ताकद आहे मोठमोठाले फटके मारायची. अजय गवते, हा फटका चांगला आहे. कॅमेरामॅनला सलामी दिली आणि चेंडू सीमारेषा बाहेर पाठवून दिला. 6 धावेंसाठी. 6 धावेने धाव फलक पुढे सजेल. धाव फलक जाऊन पोहोचेल 35 धावा. या ठिकाणी 1.4 चा खेळ समाप्त झाला. सुंदर फटका पाहायला मिळाला अजय गवते यांच्या बॅटीतून. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू मार्गस्थ आहेत समोर अजय गवते. नो लुक शॉट इथे पाहायला मिळतोय. गच्चाल क्षेत्ररक्षण. परिणाम काय घडतील तर परिणाम असे घडतील का हा चौकार येईल, 4 धावा ऍड होतील आणि 4 धावेंनी धाव फलक जर पाहिलं धाव फलक जाऊन पोहोचतंय 39 धावा. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या 11 चेंडूंच्या खेळामध्ये 39 धावा ठोकल्या गेल्यात. अजय गवते आणि त्याच्या सोबतीला सूरज भोईर आणि सलामीला येत असताना खिंड लढवतायत, कारण धावा जर पाहिल्या तर 62 धावा जिंकण्यासाठी लागत होत्या. धावा जर पाहिल्या तर 62 धावा जिंकण्यासाठी लागत होत्या आणि या 62 धावा चेस करत करत ते आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 43 धावांवरती आलेत. पाहूया यापुढे कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. बारा चेंडू आणि 19 धावा. कमालीची फटकेबाजी आहे. एका बाजूला झुंज लढवतोय सूरज भोईर, त्याच्या सोबतीला त्याला साथ देतोय अजय गवते. दोघांचा विचार केला पार्टनरशिपचा तर 12 चेंडू त्याने फेस केले आणि 12 चेंडू मध्ये 43 धावा बनवल्यात. आठ चेंडूंचा सामना या ठिकाणी सूरज भोईरने केला आणि 27 धावा बनवल्या. त्यानंतर अजय गवते 4 चेंडू फेस केले, 15 धावा त्यांनी बनवल्या. कमालीची फटकेबाजी. जे गोलंदाज महत्वाचे होते ना त्याच गोलंदाजावर आक्रमण केलंय आणि हा प्लस पॉइंट त्यांच्या बाजूला आहे. आता पाहूया नवीन गोलंदाज कोण येतोय. सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं ललित खाडे. या अगोदर जी मॅच झाली होती स्पार्टन बिरवाडीची त्या मॅच मध्ये ललित खाडेने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये पाहूया. पहिला बॉल. ओ इथे विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. सूरज भोईरला बाद करण्यात यश येते. कमालीचा खेळत होता परंतु ललित खाडे आला आणि पहिलाच बॉल या ठिकाणी विकेट मिळवली आहे. एक मोठा मासा गाला लागला गेलाय. इथून पुढे 11 चेंडू 19 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय पंकज पवार. इथे पवारची पॉवर दाखवावी लागणार आहे पंकजला, परंतु गोलंदाज ललित खाडे आहे ज्याने सूरज भोईरला आउट केलाय तो ललित खाडे. पुढचा बॉल. या वेळेस पाहिलं तर नक्कीच खराब चेंडू आहे. पंच आमच्याकडे फिरले, इशारा केला, वाईटची घोषणा झाली. एक अवंतर धाव. ही धाव फलकाला ऍड झाली. धाव फलक सजलं गेला 44 धावांवरती. समीकरण बदललं. 11 बॉल. आता धावा करायच्यात 18. इथून गोलंदाजाला संघर्ष करायचे आणि तिकडनं फलंदाजाला संघर्ष करायचा आहे.
दोन्ही साइडनी संघर्ष चालू आहे. लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने सजवायचा प्रयत्न. विकेटची संधी होती परंतु चेंडू जर पकडला असता तर विकेट ही मिळाली असती आणि विकेट मिळाली असती कोणाची तर अजय गवते जो कमालीचा खेळतोय. 4 चेंडू मध्ये 15 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. तो अजय गवते आता स्ट्राइकला गेलाय. पंकज पवार या ठिकाणी नॉन स्ट्राइक एंडला आलाय. इथून पुढे चेंडू जर पाहिले तर कमालीचे टाकतोय गोलंदाज. 2 चेंडू टाकले. 2 चेंडू मध्ये 1 विकेट मिळवले आणि 2 धावा दिल्यात. पुढचा बॉल घेऊन लोअर फुल टॉस बॉल कव्हर वरून उडावलाय. गॅप मध्ये आहे का तर आहे. चेंडू निघून चालाय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी. तिकडनं डीप कव्हर पॉइंट वरून क्षेत्ररक्षक धावून आला होता परंतु हा चौकार गेला. धाव फलक 49 धावा. आता 9 चेंडू 13 धावांची गरज. चांगली फटकेबाजी चालू आहे परंतु पुढचा बॉल घेऊन हा फटका चांगला आहे. हवेत आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये की बाहेर आहे पाहूया. अडवलाय अडवलाय अडवलाय. वाह काय क्षेत्ररक्षण घडतंय. तिकडे निलेश होते आणि पाहता पाहता इथे धावा पूर्ण झाल्या. 3 धाब्याने धावफलक पुढे सजेल. धावफलक जाऊन पोहोचेल 52 वरती. अजूनही 10 धावा जिंकण्यासाठी लागतात. पंकज पवार फलंदाजी ट्रॅक वर आहे. पंकज पवार. पवारची पॉवर दाखवावी लागणार आहे कारण 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. इथे चांगला चेंडू टाकला गेला. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. 7 चेंडू 9 धावांची गरज. अजय गवते आतापर्यंत चांगला खेळतोय. अजय गवते 6 चेंडू मध्ये 22 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात परंतु गोलंदाजी जर पाहिली तर कमालीची चालू आहे. ललित खाडे शेवटचा बॉल असेल त्याचा. समोर अजय गवते आहे. थोडासा फंबल होतोय गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा सुरुवात होईल. सात चेंडू 9 धावांची गरज आहे. जिंकायचं असेल तर नक्कीच या 9 धावा गोळा करणं अनिवार्य आहे परंतु गोलंदाजी पाहूया. लोअर फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. कोणी नाहीये खाली क्षेत्र. चेंडू निघून गेलाय आहे का. सॉरी फिल्डर होता तिथे. सॉरी मिस्टेक झाली. फिल्डर होता तिथे. 2 धावा तर नक्कीच पूर्ण झाल्यात. 2 धाव्यांनी धावफलक जर पाहिलं तर 55 धावा. आता 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. चला टीम मीटिंग करू नका. अंधार पडतोय. लवकरात लवकर खेळा. गोलंदाजी ट्रॅक वर भाऊ फर्डे म्हणजेच रवी फर्डे. 7 धावा डिफेन्स करायच्यात. त्या 7 धावा डिफेन्स कशा प्रकारे केल्या जातील याकडे लक्ष लागले परंतु समोर फलंदाज जर पाहिले ना तर एका बाजूला पंकज पवार आहे आणि दुसऱ्या बाजूला अजय गवते आहे. दोघंही मातब्बर खेळाडू आहेत. त्यांच्याकडे क्षमता आहे एखादा मोठा फटका मारायची. आणि पाहूया पहिला बॉल. फटका चांगला आहे सुरेख आहे परंतु मैदानाच्या आत की बाहेर. बाहेर चेंडू चालला सीमारेषा बाहेर. षटकार
आता मात्र समीकरण सोपं झालं. 5 चेंडू 1 ची गरज. 5 चेंडू 1 ची गरज आहे. पाच चेंडू 1 धावेची गरज. चला पटकन खेळायचंय. 5 चेंडू 1 धाव. हो इथे हलक्या हाताने प्रेस केलं आणि 1 धाव धावली गेली. इथे सामना जिंकला गेला जीजी इंटरप्राइजेस संघाने. अभिनंदन जीजी इंटरप्राइजेस संघ आणि हार्ड लक स्पार्टन बिरवाडी संघ.